त्याला अपघात झालाय. मला त्याला बघायचं आहे. मला त्याच्या जवळ राहायचं आहे. हुंदका आवरत तिच्या तोंडातून शब्द फुटतात. कोण? कुठे तो? ठीक आहे, आपण जाऊयात. तू आधी शांत हो. हे बोलतानाही त्याला खूप त्रास होत होता, पण आता तिला सांभाळणं महत्त्वाचं होतं. ती त्याला पत्ता सांगते. तसं ते ट्रेन पकडून तिथे पोहोचतात. तोपर्यंत ती बऱ्यापैकी शांत झाली होती. तो तिला बघत होता. हॉस्पिटलमध्ये पोचून ते वॉर्डमध्ये पोहोचतात. तिथे तो शांत झोपलेला होता. बाहेर त्याचा भाऊ राम डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता, त्यामुळे तो शुद्धीवर नव्हता. अर्ध अधिक शरीर बँडेज खाली झाकलं होतं. ते बघून ती अजून जास्त खचली. ती तिथेच खाली मटकन बसली. राघव तिला सावरायला धावला. डोक्याला खूप मार बसलाय, त्यामुळे तो जर आता तासाभरात शुद्धीवर नाही आला तर तो कोमामध्ये जाऊ शकतो. आईला मी खोटं सांगून काल मामाकडे पाठवून दिलंय. तिला खूप धक्का बसेल. मयुरी, काय करू मी कळत नाहीये मला. राम. हे ऐकून ती अजून खचायला लागली. राघवला ते बघवत नव्हतं, त्यामुळे आता परिस्थिती आपल्या हातात घ्यावी लागेल असं वाटून तो रामला म्हणाला, मी राघव, मयुरीचा मित्र. तू इथे शांत बस, मी डॉक्टरांशी बोलून घेतो. तो निघून गेल्यावर मयुरी रामला नक्की काय झालं ते विचारते. ब्रेक फेल झालेल्या भरधाव ट्रकला चुकवण्यासाठी स्कूटी बाजूला वळवली तसा दुभाजकावर धडकून स्लिप झाला असं तो सांगतो. ती सुन्न होऊन बसून राहते. काल सकाळीच त्यांचं बोलणं झालं होतं आणि ती त्याची वाट बघत होती, पण तो आलाच नाही. काल दिवसभर तिला अस्वस्थ वाटत होतं, पण इथे असं झाल्यानं तिचा कोणाशीच कॉन्टॅक्ट होत नव्हता. तो काल तिच्या बाबांसोबत बोलायला येणार होता. त्यांच्याकडे तिला मागणी घालणार होता. ती आतुरतेने त्याची वाट बघत होती, पण आता होत्याचं नव्हतं झालं होतं. आज सकाळी रामने तिला फोन करून सांगितलं होतं. तिच्या डोळ्यातून आता परत अश्रू वाहायला लागले. हे सगळं तिच्यामुळे झालं असं वाटायला लागलं तिला. तिच्या खांद्यावर कोणीतरी अलगद हात ठेवला तशी ती भानावर आली. काय झालं बाळ, का रडतेय? राघव काही बोलला का तुला? आई विचारत होत्या. ती गडबडून डोळे पुसत नाही बोलते. जा तू, मी करते हे. आराम कर जा. आई. मी खूप त्रास देते का हो आई? मयुरी. नाही ग, तुला वाटतंय तसं काही नाही. उगाच काही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. आई. ती किचनमधून बाहेर आली. तोच आरोहीनं तिला पकडलं. चल ना वहिनी, बाहेर सगळे खेळतायत, तू पण ये ना. एकटी काय करणार आहेस बसून? अगं, पॅकिंग बाकी आहे माझी, ते आवरून घेते मग येते. मयुरी. मी करते ना मदत तुला, आपण नंतर करू. चल ना आता. रुची. बरं चल. इथं गार्डनमध्ये सगळे जमून काय करायचं ते ठरवत असतात. राघव तिला असं बघून नजरेनेच काय झालं विचारतो. ती काही नाही म्हणत त्याची नजर चुकवत आरोहीकडे बघत राहते. त्यांचं रस्सी खेच खेळायचं ठरतं. एका बाजूला राघव, मयुरी, आरोही आणि दुसऱ्या बाजूला बाकीचे तिघे. लक्ष, राघवचा बेस्ट फ्रेंड, राघवचा मोठा भाऊ वेद आणि त्याची बायको सायली. मध्ये एक रेग आखतात. आरोही पटकन जाऊन एक जाड दोरी घेऊन येते. आरोहीच्या मागे राघव उभा राहतो, त्याच्या मागे मयुरी. इथे ह्यांची 1, 2, 3 बोलून खेचाखेची चालू झाली, पण आरोहीच्या बाजूला एकाची ताकद कमी पडत असल्याने ते त्या बाजूला ओढले जाऊ लागले. अजूनही मयुरीने आपल्याच विश्वात होती. ए वहिनी, पकड ना ग, आपण त्या बाजूला जातोय, आरोही ओरडली. तशी तिनं अचानक दोरी सोडून राघवला मागून पकडलं. त्या तिच्या स्पर्शानं राघवच्या अंगावर काटा आला आणि त्यानं दोरीच सोडून दिली. त्यामुळे आरोही सकट सगळे त्या बाजूला जाऊन जोरात आपटले आणि त्या दोघांकडे बघू लागले. मयुरी अजूनही राघवला पकडून होती. काय झालं तिला अजून कळलं नव्हतं. बिचारा राघव पण शॉकमध्ये होता. आरोहीनं दोघांना हाका मारल्या तेव्हा दोघं भानावर आले. मयुरी लाजून घरात पळून गेली.
आणि राघव केसात हात फिरवत निरागस चेहरा करून त्यांच्याकडे बघायला लागला. मग सगळे त्याला चिडवायला लागले. आज तो खूपच खुश झाला होता. तो ते चिडवणं एन्जॉय करत होता. मयुरी इथे रूममध्ये येऊन बसते. तिला कळत नव्हतं की तिच्याकडून असं कसं झालं. झाली का गं तयारी? आई तिच्या गालावरची लाली बघून विचारत होत्या. नाही आई, आवरते आहे. मयुरी. एवढ्यात तिचा मोबाईल वाजला. त्यावर आधीच 5 मिस कॉल पडले होते. प्रिया कॉल करत होती. ताई, एवढ्यातच विसरली का गं मला तू? कधीची कॉल करते मी. तू फोन उचलत नाहीस म्हणून मग जीजूला केला. काय चाललंय तुझं? प्रियानं तिची आगगाडी सोडून दिली. अगं, तू बोलू देशील तेव्हा बोलेन ना मी. मयुरी. बोल. प्रिया. आईंनी मयुरीला तुम्ही बोला, मी नंतर येते असं खुणेनं सांगितलं आणि त्या निघून गेल्या. मयुरी खिडकीजवळ आली आणि खाली गार्डनमध्ये बघत बोलू लागली. काही नाही गं, जरा पॅकिंग करत होते. उद्या निघायचं आहे ना. मयुरी. ओहो, हनीमून हा. कुठे चालले? प्रिया. केरळ. मयुरी. मज्जा आहे एका मुलीची. प्रिया. गप हा, उगाच आता चालू होऊ नको. मी फक्त एक मैत्रीण म्हणून जाते त्यासोबत. मयुरी. शिकली पोरगी, खोटं बोलायला शिकली. तुला माहीत आहे ना, पोरगी शिकली, प्रगती झाली. प्रिया. किती बोलतेस ग तू? भेट तू, मग बघते तुला. काही गरज नाही, तू आता फक्त जीजूला बघ. बरं, तो लक्ष आहे का ग अजून? मी येऊ का ग? कसला हँडसम आहे तो. प्रिया. आहे, पण तुला यायची काही गरज नाहीये. गप अभ्यास कर. इतके दिवस खूप मजा केली आहेस. आणि आईबाबांना सांग मी उद्या निघताना भेटून जाईन. कळलं माझी आई, ठेवते मी. पण तू त्या लक्षचा नंबर घेऊन ठेव ना प्लीज. प्रिया. प्रिया. मयुरी. ठेवते, बाय. वेडीच आहे, काहीही बोलते. असं बोलत ती मागे वळते तर समोर राघव उभा असतो. तू चोरून ऐकत होतास? ती. मी माझ्या रूममध्येही नाही यायचं का? तो. सॉरी, मी विसरलेच. ती हसत बोलते. अशीच हसत राहा, गोड दिसतेस. असं बोलत त्यानं तिच्या डोक्यावर हळूच टपली मारली आणि खाली निघून गेला. मी आता एवढी खुश का झालीये पण? ह्या विचारातच मयुरी तिची पॅकिंग करायला लागली. मयुरी आता विचारात पडली होती. असं काय आहे ह्याच्यात की मी आता त्याच्याकडे आपोआप ओढली जातीये. समीरच्या धक्क्यातून ती आता जरा कुठे सावरायला लागली होती. राघव आधीपासूनच तिचा असा मित्रही नव्हता. ती बऱ्यापैकी त्याला टाळायचाच प्रयत्न करायची. पण त्यानं त्या दिवशी जी मदत देऊ केली होती त्यानं तिचं त्याच्याबद्दलचं मत बदलून टाकलं होतं. तिला मागचं काही आठवायचं नव्हतं. कालच तिनं मैत्रीच्या दिशेने मनापासून पहिलं पाऊल टाकलं होतं. तिला मागे वळून पाहताना त्यानं तिला खुश ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न दिसत होते. म्हणूनच कदाचित आता ती त्याच्या मनाचा विचार करायला लागली होती. रात्रीचं जेवण आटोपून सगळे गप्पा-टप्पा करत बसले होते. हे दोघे मात्र झोपायला गेले होते. पण दोघांनाही झोप येत नव्हती. मयुरी असं एकटी पहिल्यांदा कोणासोबत बाहेर इतकं दूर जाणार होती. आणि राघवला उद्याचा विचार करून झोप येत नव्हती. ती मित्र म्हणून तरी त्याच्यासोबत यायला तयार झाली होती. हा विचार त्याच्या मनात गुदगुल्या करत होता. त्यानं सोफ्यावरून मान वर करून तिच्याकडे बघितलं. ती सुद्धा सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. तिला बघत तो भूतकाळात गेला. आज एवढीच ती निरागस वाटत होती त्याला त्या दिवशी. दोघं पण हॉस्पिटलमध्ये बसले होते. मयुरीचं मनापासून प्रेम होतं समीरवर. तिच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. तिचं दुःख तो कदाचित समजू शकत होता. पण तिला तसं बघून मात्र त्याला खूप त्रास होत होता. कसं असतं ना प्रेम. तो मगाशीच डॉक्टरांना भेटून आलेला. समीरचं शुद्धीवर येण्याचे चान्सेस खूप कमी होते. त्याचं खूप रक्त वाहून गेलं होतं. मेंदूच्या आत दुखापत झाली आहे की नाही हे तो शुद्धीवर आल्याशिवाय कळणार नव्हतं. त्याला हे तिला कसं सांगायचं ते कळत नव्हतं.
तिचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. तिथे राम सुन्न होऊन बसला होता. तो जाऊन दोघांसाठी कॉफी घेऊन आला. कितीतरी वेळ ते असेच बसले होते. अचानक समीरच्या रूममधून डॉक्टरांची पळापळ चालू झाली. समीर औषधांना साथ देत नव्हता. मयुरी त्याला काचेतून एकटक बघत होती. कदाचित जोरजोरात हाका मारत होती त्याला, जेणेकरून तो डोळे उघडून तिला बघेल. राघवला तिची ही अवस्था बघून असह्य होत होतं. इथे अचानक समीरने डोळे उघडले. जोरजोरात श्वास घेत तो एकच गोष्ट शोधत होता. ती त्याच्यापासून थोड्याच अंतरावर उभी राहून त्याच्याकडे बघत होती. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं, जणू तो तिची माफी मागत होता. मयुरी भान हरपून त्याच्याकडे बघत होती. रामची हालत केविलवाणी झाली होती. रूममधील सर्व यंत्रणा जोरजोरात वाजत होती आणि अचानक सगळं शांत झालं. समीरनं तिला बघत त्याचा शेवटचा श्वास घेतला आणि तो शांत झाला, कायमचा. मयुरी जागच्या जागी कोसळली. राम पण मटकन खाली बसला. सगळं काही अचानक घडून गेलं. राघव जोरजोरात हलवत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. तिचं बीपी लो झालं होतं आणि कदाचित मानसिक धक्का बसला होता. तिला तिथेच उपचारासाठी नेलं. रामला सावरत राघवने पुढच्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या. समीरच्या जाण्यानं त्याच्या घरच्यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्याच्या आईकडे बघवत नव्हतं. राघवला आता मयुरीची काळजी लागून राहिली होती. ती शुद्धीवर आल्यावर कसं सगळं सहन करेल त्याची चिंता त्याला सतावत होती. त्यानं तिच्या आईबाबांना कॉल करून सगळी परिस्थिती सांगितली. तसे तेही तिथे दाखल झाले. समीर निघून गेला होता. 2 दिवस झाले तरी अजून मयुरी शुद्धीवर आली नव्हती. राघवने ते 2 दिवस कायम तिच्यासोबत होता. तिसऱ्या दिवशी तिनं जोरात समीर म्हणून ओरडत डोळे उघडले. समीर, समीर. तो वर्तमानात आला. समोर बेडवर झोपलेली मयुरी झोपेत त्याचं नाव घेत होती. तसाच तो पळत तिच्याजवळ आला. डोक्यावरून हात फिरवत तिला झोपवू लागला. ती झोपेत रडत होती. कदाचित तिला आता तेच स्वप्न पडलं होतं आणि राघव तिला शांत झोपवत राहिला. तिला कुरवाळत राहिला. तो सुद्धा तिचं ते दुःख जगला होता. काही प्रमाणात का होईना त्यानं तिचं दुःख कमी करायचा मनापासून प्रयत्न केला होता. तेव्हाच त्यानं ठरवलं होतं हिला कायम साथ द्यायची, कारण काही झालं तरी त्याचं तिच्यावर प्रेम होतं. त्याचं मन तिच्याकडेच ओढ घेत होतं. त्यानं तिला तिच्या भूतकाळासोबत स्वीकारलं होतं. ती जशी होती तशीच त्याला खूप मनापासून आवडत होती. तो तिचा विचार करता करता तिथेच तिच्या उशाशी झोपून गेला. सकाळी अलार्म वाजला तशी मयुरी जागी झाली. राघव तिच्या खूप जवळ होता. ती त्याच्याकडे बघत राहिली. तो अगदी निरागस दिसत होता. दुसऱ्यांदा जेव्हा अलार्म वाजला तेव्हा दोघं पण दचकून जागे झाले. तू ठीक आहेस ना? रात्री बराच वेळ तू जागी होतीस. झोप झाली ना नीट? हो, ठीक आहे मी, काळजी करू नकोस. मयुरी, तुझी नाही तर कोणाची करू? तो पुटपुटला. काय? कुठे काय? काही नाही. मी जातो आवरायला, तूही आवरून घे. आईबाबांना भेटायला जायचं आहे ना? राघव, तुला कसं कळलं? मयुरी, अगं ते काल तू प्रियासोबत बोलत होती ना, तेव्हा ऐकलं. तेव्हा तू रूममध्ये आला नव्हतास. ती बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत बोलली. प्रियाने सांगितलं ना तुला? तुम्ही का सगळे असं करता मला समजत नाही. रागावू नको ग आता, चल आवर ना, उशीर होईल ग, तो वैतागत म्हणाला. ठीक आहे. ती आजारी पडल्यानंतर सगळ्यांनाच तिची खूप काळजी वाटायला लागली. त्यामुळं तिचा प्रत्येक शब्द, तिच्या सगळ्या इच्छा एकाकडून दुसऱ्याकडे असं करत सगळ्यांना माहीत पडायच्या, जेणेकरून तिला त्रास होऊ नये. सगळे आपापल्या परीनं तिला जपत होते. तिनं आज फिक्कट गुलाबी रंगाचा चुडीदार घातला होता. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, हातावरची मेहंदी. तो तिला नेहमीसारखं स्वतःचा आवरत लपून बघत होता. ती तिच्याच नादात आरशात स्वतःला गोल गोल फिरून बघत होती. तुमचं सगळं चेक करून झालं असेल तर निघायचं का?
दादा खाली वाट बघतोय. आता तो जाऊन झोपेल परत नाही तर. राघव, पण मी तर अशी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे, मनात पुटपुटत. हो चल मयुरी. ते निघून तिच्या आईबाबांना भेटून एअरपोर्टवर पोहोचतात. दादा त्यांना तिथे सोडून घरी परत येतो. ते दोघं मिळून त्यांच्या सफरीवर निघतात. तर पुढे काय होईल? या दोघांचं मैत्रीचं नातं पुढे बदलेल का, हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे, कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.